नमस्कार प्रेक्षक हो, सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमात मी डॉक्टर केतकी दिनकर चौधरी तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते। मित्र हो, या कार्यक्रमामध्ये आपण आरोग्य विषयक विविध विषयांवरती तज्ञांकडून चर्चा करत असतो आणि तज्ञांकडून मार्गदर्शन घेऊन महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। प्रेक्षक हो, 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा सप्ताह आपण जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून सर्व जगभर साजरा करत असतो। या सप्ताहाच्या दरम्यान आपण एक विशिष्ट घोषवाक्य किंवा थीम निश्चित करतो आणि त्या थीमनुसार त्या थीमला अनुसरून आपण काही कार्यक्रम घेत असतो। याच्यामध्ये या थीमनुसार विशिष्ट पैलूंवर लक्ष केंद्रित करून आपण समाजामध्ये स्तनपानाविषयी स्तनपानाच्या फायद्यांविषयी आपण जागरूकता निर्माण करत असतो। मित्रांनो, या अनुषंगाने या सप्ताहामध्ये आपण वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये आणि समाजामध्ये स्तनपानाविषयी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असतो। तर मित्र हो, तुम्ही नक्कीच आजचा विषय आपला ओळखला असेल। आजचा आपला विषय आहे जागतिक स्तनपान सप्ताह 2024। पुन्हा एकदा विषय बघावा, जागतिक स्तनपान सप्ताह 2024। आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर वैदेही दंडे मॅम। नमस्कार मॅम, आरोग्य संपदामध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। धन्यवाद। मित्रांनो, डॉक्टर वैदेही दंडे या मॅडम आपण वाडिया मुलांचे हॉस्पिटल नवजात शिशु विभाग येथे वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार आहात। नवजात शिशु दक्षता विभागात म्हणजेच NICU मध्ये आपल्याला जवळपास 14 वर्षांचा अनुभव आहे। आपण MBPC चे संयुक्त सचिव म्हणजे जॉइंट सेक्रेटरी आहात। शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर आपण MD पेडियाट्रिक्स केले असून ही पदवी आपण प्राप्त केली असून फेलोशिप इन निओनेटोलॉजी मध्ये आपण पदवी प्राप्त केली आहे। आपण सर्टिफाईड ANRP म्हणजेच ॲडव्हान्स निओनेटल रिसक्सिटेशन प्रोग्रामच्या ट्रेनर आहात। आपले अनेक शोध निबंध जागतिक, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित झालेले आहेत। वैद्यकीय पाठ्यपुस्तकात आपण लेख लिहिलेले आहेत। तर मित्रांनो, असे बहुगुणी व्यक्तिमत्व, बहुगुणी तज्ञ आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले आहेत। मॅम, आपण चर्चेला सुरुवात करूया। जसं माझा पहिला प्रश्न असा आहे की दरवर्षी जसं आपण या सप्ताहासाठी विविध प्रकारच्या थीम्स ठेवत असतो, तर या वर्षीची थीम किंवा घोषवाक्य काय आहे? क्लोजिंग द गॅप ब्रेस्ट फीडिंग सपोर्ट फॉर ऑल असं या वर्षीचं घोषवाक्य आहे। याचा अर्थ असा की बाळाला जन्म दिल्यावर जसं बाळ नवजात असतं तशी आई पण नवीनच आई झालेली असते आणि तिला सक्सेसफुली स्तनपान करण्यासाठी खूप प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं। म्हणजे ते खूप सोपं नसतं तिच्यासाठी। बाळाचा जन्म झाल्याबरोबरच आणि पुढचे 6 महिने तिच्यासाठी आणि त्याच्यानंतरही तिच्यासाठी पुष्कळ कठीण असू शकतात। तर त्याच्यात गॅप्स याला म्हणतात की जे प्रॉब्लेम्स येतात ब्रेस्ट फीडिंग करायला त्याला म्हणतात गॅप्स इन ब्रेस्ट फीडिंग। तर ह्या गॅप्स कशा आपण या गॅप्सचं निर्मूलन करू शकतो, त्याच्यात नवीन आईची कशी मदत करू शकतो, त्याच्यात कुठले स्टेप्स वेगवेगळ्या पातळीवर घेऊ शकतो, घरच्या पातळीवर, हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स, नर्सेस, इवन नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवर आपण अशा नवीन आयांना कशी मदत करू शकतो, ह्यावर यावर्षीचे सगळे जे ॲक्टिव्हिटीज आहेत ते कॉन्सन्ट्रेटेड आहेत। म्हणजे याच्यावर आम्ही जास्त भर देणार आहे। फॉर एक्झाम्पल, मेटर्निटी लीव्ह आईला मिळायला पाहिजे किंवा ऑफिसमध्ये जर आईचं बाळ असेल घरी किंवा बाळाला आईला ऑफिसमध्ये आणायचं असेल तर तिथे तिला कसं आपण सपोर्ट करू शकतो, तिला कशी वेगळी जागा देऊ शकतो। जी पब्लिक प्लेसेस असतात जसं बस स्टॉप, मॉल्स असतात, रेल्वे स्टेशन्स असतात, तिथे आईला कसं प्रायव्हसी आपण देऊ शकतो जेणेकरून ती बाळाला कम्फर्टेबली फीड करू शकते। नॅशनल लेवलवर कसं आपण पॉलिसी डिसिजन घेऊ शकतो की प्रत्येक काम करणाऱ्या आईला, वर्किंग मदरला 6 महिन्यासाठी लीव्ह मिळायला पाहिजे किंवा फॉर्म्युला फीडिंगला कसं कमी करू शकतो बाय टेकिंग अ पॉलिसी डिसिजन। हे सगळे नॅशनल आणि इंटरनॅशनल डिसिजन्सवर पॉलिसी
मेकिंगमध्ये ह्या वर्षी आपण कॉन्सन्ट्रेट करणार आहे. तर असे मी काही खूपच कमी गॅप्स आत्ता सांगितले आहेत, पण अशा खूप गॅप्स आहेत आणि त्या गॅप्सला कसं आपण निर्मूलन त्या गॅप्सचं करू शकतो याच्यावर यावर्षी चर्चा होणार आहे आणि ॲक्टिव्हिटीज सगळ्या याच्यावर करण्यात येणार आहे. ओके, म्हणजे जसं आपण बघितलं की रेल्वे स्टेशन आणि इथे ते हिरकणी कक्ष म्हणतात, तर त्या प्रकारचं आपण अजून काहीतरी पुढे करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अगदी बरोबर. हिरकणी कक्ष हे आपलं कोळशातली हिरकणी किंवा हिरकणीची स्टोरी सगळ्यांना माहिती आहे, गोष्ट सगळ्यांना माहिती आहे की तिने कसं आपल्या बाळाला पाठीवर घेऊन तिने कसं गड ओलांडला. तर तिचं इन्स्पिरेशन घेऊन तिने आपल्या बाळाला कसं इतक्या कठीण परिस्थितीत कसं ब्रेस्ट फीडिंग केलं, तिचं एक्झाम्पल घेऊन आपण हिरकणी कक्ष सगळीकडे काढले आहेत. गव्हर्नमेंटनी पण त्याच्यात खूप मदत केली आहे आणि ह्या हिरकणी कक्षात आईला पाहिजे ती प्रायव्हसी मिळते आणि ती जाऊन जेव्हा पाहिजे तेव्हा ब्रेस्ट फीडिंग करू शकते. तर अशाच काही चळवळी सुरू करण्यात येणार आहे. नक्कीच प्रेक्षक हो, यावर्षीची थीम तुमच्या लक्षात आलीच असेल. मॅडम, आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आपण स्तनपानाविषयी बघत आहोत, तर स्तनपान आईसाठी आणि बाळासाठी या दोघांसाठी का महत्त्वाचे आहे? खूप चांगला प्रश्न आहे, कारण तुम्ही दोघांना पण याच्यात म्हणजे विचारलेलं आहे, आईला आणि बाळाला. तर बाळाला स्तनपान किंवा आईचं दूध हे माहिती सगळ्यांनाच माहिती आहे की ते खूप महत्त्वाचं आहे. पहिले 6 महिने बाळाला आईच्या दुधाच्या शिवाय अजून कुठल्याही पदार्थाची किंवा खाद्यपदार्थाची गरज नसते, कारण ते प्रत्येक ॲस्पेक्टमध्ये परिपूर्ण आहे. त्याच्यात बाळाला जे नॉर्मल वाढ होण्यासाठी जे सगळे एनर्जी लागते, विटॅमिन्स, मिनरल्स लागतात, तत्व लागतात, ते सगळे आईच्या दुधामध्ये असतात. ह्याच्याशिवाय आपलं बाळ इंटेलिजंट व्हावं, बुद्धिमान व्हावं असं सगळ्या आयांना वाटतं. तर आईच्या दुधात ते पदार्थ आहेत ज्याला आपण DHA म्हणतो, जे बाळाला मिळतं आणि बाळाच्या ब्रेनचा विकास पण खूप चांगला होतो. शॉर्ट टर्म बेनिफिट्स बघितलं तर त्याच्यात इम्युनोग्लोब्युलिन्स म्हणून प्रोटीन्स असतात. हे इम्युनोग्लोब्युलिन्स प्रोटीन्स जे असतात ते बाळाची प्रतिकारशक्ती वाढवतात. तर ब्रेस्ट फेड बेबीज म्हणजे जे बाळ आईचं दूध घेतात आणि दुसरं दूध घेत नाही त्यांना इन्फेक्शन्सपासून पण बचाव होतो, जसं निमोनिया, फुफ्फुसचं इन्फेक्शन किंवा डायरिया ज्याला गॅस्ट्रोएन्टरायटिस आपण म्हणतो, आणि कानाचे इन्फेक्शन्स याच्यापासून त्यांचा बचाव होतो. लॉंग टर्म बघितलं गेलं म्हणजे पुढच्या आयुष्यात बघितलं गेलं तर ह्या बाळांना ॲलर्जीचे प्रॉब्लेम्स कमी होतात, जसं दमा, ॲस्थमा, स्किन ॲलर्जीज हे सगळे कमी होतात. पुढे जाऊन बाळ, जसं मी सांगितलं, IQ लेवल्स ह्या मुलांचे खूप चांगले असतात आणि लठ्ठपणापासून पण ब्रेस्ट फेड बेबीज ज्या बाळांनी आईचं दूध पहिले 6 महिने घेतलेलं असतं त्यांना लठ्ठपणा होण्याची पण रिस्क कमी असते. त्याच्यामुळे फक्त पहिल्या 6 महिन्यात किंवा लहान असतानाच नाही तर ब्रेस्ट फीडिंगचं जे बेनिफिट आहे ते पुढच्या आयुष्यात पण खूप चांगल्याने होतं. तुमच्या प्रश्नाचा दुसरा भाग म्हणजे आईला काय बेनिफिट्स होतात. तर आईला पण खूप बेनिफिट्स आहे जे शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म, जसं बाळाला जन्म दिल्याबरोबर प्रसूतीनंतरचे बेनिफिट्स पण आहेत आणि पुढच्या आयुष्यातले बेनिफिट्स पण आहेत. तर प्रसूतीनंतर बाळाला जन्म दिल्यावर ब्लिडिंगची रिस्क कमी होते. जेव्हा आपण स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट आणि बाळ इमिजिएटली ब्रेस्ट फीडिंग करतो जन्म झाल्याबरोबर, तर पोस्टपार्टम हिमोरेज आणि ब्लिडिंगची रिस्क कमी होते. याच्याशिवाय ते नॅचरल मेथड ऑफ फॅमिली प्लॅनिंग आहे. ज्या आया बाळाला 6 महिन्यापर्यंत दूध पाजतात त्यांना त्यांची मासिक पाळी उशिराने येते आणि त्याच्यामुळे पुन्हा प्रेग्नंट होण्याची जी शक्यता असते, जेव्हा बाळ लहान असतं तेव्हा पुन्हा प्रेग्नंट होण्याची शक्यता कमी होते. लॉंग टर्म बेनिफिट्स बघितलं तर ज्या आयांनी बाळांना ब्रेस्टफीड केलेलं असतं त्यांच्यामध्ये कॅन्सर्सची रिस्क कमी होते, एस्पेशली ओव्हेरियन कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क कमी होते असं सायंटिफिक स्टडीजमध्ये माहिती झालेलं आहे. त्यात लास्ट बट नॉट द लीस्ट, आई आणि बाळ हे दोघांचं जे इमोशनल कनेक्ट होतं, ज्याला आपण बॉन्डिंग म्हणतो, ते ब्रेस्ट फीडिंगपासूनच स्टार्ट होतं. तर असे खूप फायदे आहेत. हे पण म्हणजे आपण याच्यावर मी 1-1.5-2 तास पण बोलू शकते, पण शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर हे फायदे आहेत.
तर प्रेक्षक हो, आज डॉक्टरांनी आपल्याला एवढे फायदे सांगितले की स्तनपानाचे फक्त बाळालाच फायदे होत नसून ते आईसाठीही फायदे आहे. महत्त्वाचं म्हणजे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती स्तनपानाने वाढते, तसेच मेंदूचा योग्य तो विकास होतो. आणि आईबद्दल म्हटलं म्हणजे त्यांनी सांगितलं की रक्तस्राव, प्रसूतीनंतरचा जो रक्तस्राव असतो तो कमी व्हायला मदत होते आणि ते एक नॅचरल फॅमिली प्लॅनिंगचं एक मीन आहे, एक तो उपाय आहे की नॅचरल फॅमिली प्लॅनिंग ते होतं स्तनपान करणं म्हणजे. तर याच्यावरून तुम्हाला कळालं असेल की स्तनपान करणं हे किती महत्त्वाची गोष्ट आहे ते. तर मॅडम, आपला पुढचा प्रश्न असा आहे की आपण बघितलं की आईने स्तनपानाची सुरुवात कधीपासून करावी? आईने स्तनपानाची सुरुवात बाळाला जन्म दिल्याबरोबर करावी, ज्याला मी आधी पण सांगितलंय स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट म्हणतात. म्हणजे नाळ कापण्याच्या आधी आपण बाळ जसं बाहेर येतं तसं बाळाला आईच्या छातीवर ठेवतो. इथे पिक्चर्स दाखवण्यात येतात आहे की इवन बिफोर अम्बिलिकल कॉर्ड कट करायच्या आधी बाळाला आईच्या पोटावर ठेवून त्याला एक विशिष्ट प्रकारचा वास असतो. तर ते वास घेऊन बाळाची जी क्रॉलिंगची क्षमता असते, म्हणजे बाळ आपोआप आईच्या ब्रेस्टकडे किंवा स्तनाकडे क्रॉल करून जातो. आणि तुम्ही डिलिव्हरी रूममध्येच, म्हणजे जसं बाळाचा जन्म झाला डिलिव्हरी रूममध्येच काहीच थांबायची गरज नाही आहे, इमिजिएटली ब्रेस्ट फिडिंगची सुरुवात करू शकतो. तर याचं कारण असं आहे की जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा फर्स्ट रिॲक्शन बाळाची असते रडणं, आणि बाळ खूप ॲक्टिव्ह आणि अलर्ट असतं. त्याच्यामुळे ब्रेस्ट फिडिंग इनिशिएट करणं, सुरू करणं ह्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये खूप इझी असतं, सोपं असतं. आणि त्याच्यानंतर बाळ थकून झोपून जातं आणि मग काही केलं बाळ उठत नाही, त्याच्यामुळे मग डिले होतो इनिशिएट करायला. त्याच्यामुळे जन्म झाल्याबरोबर जेव्हा बाळ अलर्ट, ॲक्टिव्ह आणि रडत असतं तेव्हा बाळाला आईच्या पोटावर ठेवून ब्रेस्ट क्रॉलचा फायदा घेऊन ब्रेस्ट फिडिंग इनिशिएट करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे नॉर्मल डिलिव्हरीमध्ये पण करू शकतात आणि सिझेरियन सेक्शन झाल्यावर पण करू शकतात. एकंदरीत स्तनपान आपल्याला जन्म झाल्या लगेच सुरू करायला पाहिजे. मॅडम, जे स्तनपान आपण म्हणतो तर ते आईने किती वेळ करावे? आईने किती वेळ करावे आता असं आपण फिक्स्ड वेळ सांगू शकत नाही, पण जसं आई ब्रेस्ट फिडिंग करायला सुरुवात करते, कारण ब्रेस्ट फिडिंग एक आर्ट आहे, इट इज नॉट अ सायन्स, इट इज अन आर्ट. ते बाळाला आणि आईला दोघांनाही शिकावं लागतं. तर स्टार्टिंगमध्ये ज्या आई नवीन जेव्हा बाळाला जन्म दिलेला असतो तेव्हा आईच्या मनात खूप कन्फ्युजन असतं की बाळाचं पोट भरलंय की नाही, आता किती वेळ दूध पाजायचा. तर त्याच्यासाठी आम्ही डॉक्टर्स असं सांगतो की कमीत कमी 15 ते 20 मिनिट एका बाजूनी, आणि त्याच्यानंतर जोपर्यंत बाळ दूध घेतं तोपर्यंत दुसऱ्या बाजूनी बाळानी फिडिंग करायला पाहिजे. पण जसं जसं बाळ मोठं होतं आईला पण थोडा एक्सपिरियन्स येतो. त्याच्यानंतर मग आईला कळतं की बाळाचं पोट भरलंय आणि मग असं वेळ ठेवून फीडिंग करायची गरज पडत नाही. म्हणजे हे तर झालं की किती वेळ करावं, म्हणजे ड्युरेशन त्याचं. बरोबर. पण एका दिवसातून किती वेळेस तिने करायला पाहिजे स्तनपान? किती वेळेस करायला पाहिजे? तर पहिल्या, जसं मी आता सांगितलं की जन्म झाल्याबरोबर बाळ खूप झोपेत असतं, त्याच्यामुळे तो सारखं उठू शकत नाही फीडिंग करायला. तर पहिले 6 ते 7 दिवस बाळाला 2-2, 3-3 तासांनी उठवून फीडिंग करायचा प्रयत्न करायला पाहिजे. जेवढा वेळ बाळाने दूध घेतलं तेवढा वेळ दूध द्यायला पाहिजे त्यावेळेस. आणि त्याच्यानंतर मग एकदा आईचं दूध व्यवस्थित यायला लागलं आणि बाळाला पण फीडिंग कसं करायचंय ते कळायला लागलं की 3 ते 4 तासांनी फीडिंग आईने बाळाला करायला पाहिजे. त्याला आपण फीडिंग बाय डिमांड म्हणतो. म्हणजे जेव्हा बाळ उठतो तेव्हा त्याला भूक लागलेली असते, जेव्हा तो उठतो तेव्हा तो जेवढं पाहिजे तेवढं दूध घेतो, पुन्हा झोपतो, जेवढं भूक लागेपर्यंत झोपतो तो, मग उठल्यावर पुन्हा जेवढा वेळ पाहिजे तेवढं फीड करून पुन्हा झोपतो. तर दॅट इज फीडिंग बाय डिमांड. आणि पहिल्या 7 दिवसात आपल्याला फीडिंग बाय टाइम करावं लागतं किंवा फीडिंग बाय क्लॉक करावं लागतं. म्हणजे 2-2, 3-3 तासात बाळाला उठवून फीड करून पुन्हा बाळ झोपून जाणार, मग पुन्हा उठवायचं, झोपेतून उठवायचं पहिले 7 दिवस. त्याच्यानंतर फीडिंग बाय डिमांड करायचं. तर ऑन अन ॲव्हरेज 8 ते 12 म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ फीडिंग ज्याला आपण म्हणतो, बाळाला 8 ते 12 वेळा दिवसातून फीडिंग द्यायला पाहिजे. मॅडम, पुढचा प्रश्न असा आहे की स्तनपान बाळाला व्यवस्थित व्हावं तर यासाठी आई काय तयारी करू शकते? तर नेचर इज सो ग्रेट. म्हणजे नेचरनी असं बनवलेलं आहे की आईला स्वतःला वेगळी तयारी करायची गरज नाही. जसं मी आधी पण बोलली होती की प्रेग्नंट झाल्याबरोबर बॉडीमध्ये असे काही चेंजेस येतात की आपोआप आई
फीडिंग करायला तयार होते. तर जी आई बाळाला 9 महिने पोटात ठेवते ती आपोआपच तिच्या बॉडीमध्ये असे चेंजेस झालेले असतात की ती फीड करण्यासाठी रेडी असते. पण मेनली जे प्रेपरेशन असतं ते न्यूट्रिशनल लेवलवर असतं एक, आणि दुसरं इमोशनल लेवलवर असतं. कारण पहिल्या वेळेस जे आई होतात त्यांच्यासाठी ब्रेस्ट फीडिंग एक चॅलेंज असतो. खूप सारे बाहेरून ओपिनियन्स येत असतात. तर त्या ओपिनियन्स पैकी कुठलं ओपिनियन आईनी ऐकायला पाहिजे, कुठल्या ओपिनियनला इग्नोर करायला पाहिजे, यासाठी सगळं प्रेपरेशन करावं लागतं. तर त्याच्यासाठी अँटीनेटली म्हणजे बाळाची डिलिव्हरी व्हायच्या आधी आईने तिचे जे डॉक्टर्स असतात त्यांच्याबरोबर याबद्दल चर्चा करायला पाहिजे. त्याच्यानंतर व्यवस्थित जेवण आणि न्यूट्रिशन व्यवस्थित ठेवणं हे पण खूप महत्त्वाचं आहे. कारण अल्टिमेटली ब्रेस्ट फिडिंग जसं मी सांगितलं की इट टेक्स अ लॉट ऑफ एनर्जी. तर ब्रेस्ट फिडिंगची जी क्वालिटी आहे ती चांगली असण्यासाठी आईचं पण न्यूट्रिशन व्यवस्थित असायला पाहिजे. याच्यासाठी आईनी दिवसातून 4 वेळा कमीत कमी व्यवस्थित खायला पाहिजे. ब्रेकफास्ट, लंच, स्नॅक्स आणि डिनर. आईचा आहार व्यवस्थित असायला पाहिजे. रात्री पण, म्हणजे रात्री झोपल्यावर 12 तास आपण उपाशी असतो, पण ज्या ब्रेस्ट फीडिंग मदर्स असतात त्यांनी रात्री पण काहीतरी मध्यरात्री खायला पाहिजे. म्हणजे ब्रेस्ट मिल्क आउटपुट जे आहे, म्हणजे प्रोडक्शन ऑफ ब्रेस्ट मिल्क ते कॉम्प्रोमाइज होत नाही. ओके. जसं तुम्ही सांगितलं की आईनी काय तयारी करायला पाहिजे, तर आता पुढचा प्रश्न माझा असा आहे की बाळाला दूध व्यवस्थित मिळते आहे की नाही, तर हे आईला कसं कळेल की माझ्या बाळाला व्यवस्थित दूध मिळतंय? हो, तर हे खूप म्हणजे खूप कॉमन प्रश्न आहे जे आईंना पडतं, ज्या नवीन आया असतात त्यांना पडतं. तर जर बाळ फीडिंग केल्यावर व्यवस्थित झोपत असेल आणि स्वतः उठत असेल आणि पुन्हा झोपी जात असेल तर याचा अर्थ की आईला व्यवस्थित दूध येत आहे. याच्याशिवाय युरिन फ्रिक्वेन्सी, म्हणजे बाळ किती वेळा सू करतोय हे पण महत्त्वाचं आहे. दिवसातून कमीत कमी 8 ते 12 वेळा बाळांनी सू करायला पाहिजे. याचा अर्थ की दूध आईला व्यवस्थित येत आहे. आणि तिसरं म्हणजे वजन व्यवस्थित वाढायला पाहिजे. तर ऑन एन ॲव्हरेज बाळाचं पहिल्या आठवड्यात थोडं वजन कमी होतं आणि मग त्याच्यानंतर दर आठवड्यात 200 ते 250 ग्रॅम असं वजन वाढतं पहिले 3 महिने. तर जर वजन बाळाचं व्यवस्थित वाढत असेल, सू रेग्युलरली करत असेल आणि जर बाळ चांगलं झोपत असेल 2 फीड्सच्या मध्ये, तर आईला व्यवस्थित दूध येत आहे असं आपण समजू शकतो. याच्याशिवाय आईला पण जाणवेल की दूध पाजायच्या आधी हेवीनेस इन द ब्रेस्ट, म्हणजे स्तन हेवी झाल्यासारखं वाटतं. दुसऱ्या बाजूनी मिल्क लेट डाऊन येतो, म्हणजे एका बाजूनी बाळ फीड करत असताना थोडे थोडे थेंब दुसऱ्या बाजूनी पडतात, तर याला मिल्क लेट डाऊन म्हणतात. तर हे पण काही इंडिकेटर्स आहे की आईला व्यवस्थित दूध येत आहे. म्हणजे जसं की बाळाचं युरिन आउटपुट प्लस त्याचं झोपण्यात म्हणजे त्याची झोप कशी आहे याच्यावरून बाळाचं पोट भरलंय की नाही हे आपण समजू शकतो. आणि एक वजन, बाळाचं वजन व्यवस्थित वाढतं आहे की नाही किंवा ते योग्य पद्धतीने आहे की नाही. मॅडम, पुढचा प्रश्न असा आहे की आईची स्तनपान करण्याची पद्धत कशी असली पाहिजे? आईची स्तनपान करण्याची पद्धत म्हणजे दोघंही, आई आणि बाळ दोघं पण कम्फर्टेबल असायला पाहिजे ब्रेस्ट फीडिंग करताना. जर आईला खूप दुखत असेल किंवा आई कुठल्या कारणाने स्ट्रेसमध्ये असेल तर त्यांनी दुधाच्या प्रोडक्शनवर पण फरक पडतो आणि बाळाला दूध घ्यायला पण त्रास होतो. तर पोझिशन म्हटलं तर आपण 2 गोष्टी बघतो. एक तर लॅच कसं आहे, म्हणजे बाळांनी स्तनाला कसं ग्रिप केलंय तोंडाने. तर स्क्रीनवर दिसतंय की प्रॉपर लॅच कसं असायला पाहिजे. प्रॉपर लॅच म्हणजे बाळाचं तोंड पूर्ण व्यवस्थित उघडं असायला पाहिजे, पकडलं पाहिजे, ब्रेस्टला कसं पकडलं पाहिजे तोंडाने, त्याला लॅच म्हणतात. तर बाळाचं तोंड पूर्ण उघडं असलं पाहिजे, त्याचे जे ओठ असतात ते बाहेरच्या डायरेक्शनमध्ये रोल झालेले पाहिजे आणि हनोटी जी असते ती खालच्या ब्रेस्टच्या साईडला टच झालेली पाहिजे. आणि चौथं म्हणजे बाळाचे गाल जे आहेत ते फुल दिसायला पाहिजे, ते असे रिकामे किंवा खोल दिसायला नको. तर जर असं पोझिशन आणि निप्पल आणि त्या निप्पलच्या आजूबाजूचा जो काळा भाग असतो तो पूर्ण बाळाच्या तोंडात असायला पाहिजे. तर ह्याला आपण प्रॉपर लॅच असं म्हणतो. तर आधीचं ते पाहिजे, आधीचं पिक्चर. हां, तर हे लॅच कसं, म्हणजे बाळाला मदत कशी करायची की प्रॉपर लॅच, सो दॅट द बेबी लॅचेस प्रॉपरली ऑन द ब्रेस्ट. तर आपल्याला
घालायची गरज नाही आहे, कारण बाळ अशा रिफ्लेक्सेस बरोबर जन्माला येतं ज्याला आपण सकिंग रिफ्लेक्स किंवा रूटिंग रिफ्लेक्स असं म्हणतो, की जर खालचा ओठ ब्रेस्टला टच केला तर बाळ आपोआप तोंड उघडतो आणि तो निप्पल आणि एरिओला तोंडामध्ये घेतो आणि सकिंग करायला लागतो. तर रूटिंग रिफ्लेक्स आणि सकिंग रिफ्लेक्स याच्या मदतीने बाळ आपोआप, जर तुम्ही हनवटी बाळाची ब्रेस्टला टच केली तर तो स्वतः करतो. ब्रेस्ट पण स्वतः लॅच करतो आणि ओढायला पण सुरुवात करतो. म्हणजे आईला फक्त एवढी खात्री करायची आहे की बाळाचे जे होठ आहेत ते पूर्ण त्या एरिओलाच्या आसपास असले पाहिजे, त्याची तोंड मोठं उघडलेलं पाहिजे, मोठं असलं पाहिजे, ओठ जे आहेत ते रोल्ड आउट असायला पाहिजे आणि चिन आहे ती टच व्हायला पाहिजे. तर प्रेक्षक हो, तुम्हाला कळालंच असेल की एका बाळाला व्यवस्थित दूध मिळतं आहे की नाही किंवा दूध योग्य प्रकारे कसे मिळावे, तर याची पद्धत काय असावी, नक्कीच ती तुम्ही सर्वांनी आत्मसात करावी, जेणेकरून स्तनपान हे एक कष्टदायक न होता एक सोपी पद्धत होऊ शकते नक्कीच. तर असं असतं की कधी कधी आईचं दूध कमी असतं, तर आईचे दूध वाढवण्याचे काय उपाय आहेत? आईचे दूध वाढवण्याचे उपाय जसं मी सांगितलं की जे हॉर्मोनल चेंजेस आहे त्याच्यामुळे आईकडे सगळं रॉ मटेरियल असतं, म्हणजे आईची बॉडी प्रिपेअर्ड असते दूध बनवायला, पण जे फॅक्टर्स दुधाचं प्रोडक्शन कमी करतात ते मेनली इमोशनल असतात आणि ते न्यूट्रिशनल असतात. तर आईला आनंदी ठेवणं, आईला जे पाहिजे ते खायला देणं. सेकंडली, जेवढं आई बाळाला फीड करेल तेवढं दुधाचं प्रोडक्शन वाढेल, कारण बॉडी वर्क्स ऑन डिमांड अँड सप्लाय रूल. तर जेवढा डिमांड जास्त तेवढं सप्लाय जास्त. तर आईने जेवढ्या फ्रिक्वेंटली बाळाला फीड केलं तेवढं बॉडीला कळेल की ओके गरज आहे दूध बनवण्याची, तेवढं बॉडी दूध बनवेल. तर ब्रेस्ट फीडिंगची फ्रिक्वेन्सी व्यवस्थित ठेवणं, आईच्या न्यूट्रिशनकडे चांगलं लक्ष ठेवणं आणि आईला आनंदी ठेवणं, पेन फ्री ठेवणं, हे सगळे उपाय आहेत ज्यांनी आईचं दुधाचं प्रोडक्शन आपण मेंटेन ठेवू शकतो. बरोबर. तर प्रेक्षक हो, आईचं दूध व्यवस्थित असणं किंवा जास्त व्यवस्थित असणं की बाळाला पुरेसे होईल याच्यासाठी काय करावे हे उपाय डॉक्टरांनी आपल्याला सांगितलेले आहेत, की आईला मानसिकरित्या आनंदी ठेवणं, प्लस तिचा आहार व्यवस्थित असणं, आणि तिसरं म्हणजे सतत स्तनपान करणं, म्हणजे जशी गरज असते तसं उत्पत्ती होत असते त्या प्रकारे. तर आपण डॉक्टरांकडून महत्त्वपूर्ण माहिती घेत आहोत आणि अजून महत्त्वपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. बरेचसे पैलू आहेत ज्याच्यावर चर्चा व्हायची अजून बाकी आहे आपली, तरीही परंतु वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा आरोग्य संपदा. विश्रांतीनंतर तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आरोग्य संपदा या कार्यक्रमात मी स्वागत करते. मित्रांनो, आजचा आपला विषय चालू आहे जागतिक स्तनपान सप्ताह, आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर वैदेही दंडे मॅडम. मॅडम, आपण यापूर्वी स्तनपान म्हणजे काय किंवा स्तनपान किती वेळेस करावे अशा प्रकारचे प्रश्न बघितले. आता याच्या पुढे मला असं विचारायला आवडेल तुम्हाला की बऱ्याचदा असं होतं की आई आजारी असते किंवा अशा कोणत्या परिस्थिती असतात ज्याच्यामध्ये आईने बाळाला दूध देऊ नये? अशा खूपच कमी परिस्थिती असतात की ज्याच्यात आई बाळाला दूध देऊ शकत नाही. माइल्ड जर आजार असेल, जसं थोडीफार सर्दी झाली असेल किंवा खोकला देखील असेल, काही पण छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतील, त्याच्यात स्तनपान बंद करायची गरज नाही. जर आई खूपच आजारी असेल तर आई आपलं दूध काढून बाळाला देऊ शकते. पण काही असे आजार असतात ज्याच्यात औषधं काही असे सुरू असतात आईला, ज्याच्यात आपण स्तनपान बाळाला देऊ शकत नाही, कारण त्या औषधांचा इफेक्ट बाळावर येऊ शकतो. जसं जर आई दुर्भाग्याने कॅन्सरच्या ट्रीटमेंटवर असेल तर ते कॅन्सरची जे औषधं असतात ते आईच्या सर्क्युलेशनमधून, ब्रेस्ट मिल्कमधून बाळाला जाऊ शकतात आणि त्याच्यावर त्या औषधांचा बाळावर परिणाम होऊ शकतो. तर अशा कंडिशन्समध्ये ब्रेस्ट फीडिंग करू शकत नाही. काही सायकियाट्रिक मेडिसिन्स असतात जे दुधाद्वारे बाळाकडे पोचू शकतात. तर जर आई असे काही औषधं घेत असेल तर आपण बाळाला स्तनपान देऊ नको असं आईला सांगतो. जर खूप सिरियस इन्फेक्शन्स, जसं ट्युबरक्युलोसिस हे एक इन्फेक्शन आहे ज्याच्यात
खोकल्यामधून ट्युबरक्युलोसिस बॅसिलाई म्हणजे बॅक्टेरिया बाहेर निघतो आणि मग जर खूप क्लोज कॉन्टॅक्ट असेल तर बाळाला पण होण्याची रिस्क असते. तर इतक्या सिव्हिअर इन्फेक्शनमध्ये पण आपण आईला हे सांगू शकतो की तू दूध काढ आणि ते बाळाला पोचव आणि ते दूध आई बाळाला सेफली देऊ शकते. अच्छा, म्हणजे टीबी मध्ये आपण दूध देऊ शकतो पण ते म्हणजे क्लोज कॉन्टॅक्ट न येता फक्त. इवन HIV सारख्या जे आजार असतात ज्याच्यावर खूप चांगली ट्रीटमेंट अवेलेबल नाही आहे अशा कंडिशन्समध्ये पण आपण ब्रेस्ट फीडिंग अलाउ करतो. आपण आईला सांगतो की एक्सक्लुझिव्हली ब्रेस्ट फीड कर, कारण चान्सेस ऑफ ट्रान्समिशन ऑफ इन्फेक्शन टू द बेबी इज म्हणजे खूप कमी आहेत. पण ब्रेस्ट फीडिंगचे बेनिफिट्स खूप जास्त आहे. पण काही काही असे आजार असतात जे बाळाला होऊ शकतात ज्याच्यात ब्रेस्ट फीडिंग कॉन्ट्राइंडिकेटेड आहे. हे खूप रेअर आजार आहेत, जसं गॅलेक्टोझेमिया एक प्रकारचा आजार आहे ज्याच्यात बाळ दूध पचवूच शकत नाही. तर अशा कंडिशनमध्ये आपण बाळाला आईचं दूध देऊ शकत नाही. फिनिलकीटोन्युरिया आणि इनबॉर्न एरर्स ऑफ मेटाबॉलिझम म्हणतो आपण त्याला मेडिकल लँग्वेजमध्ये. तर असे खूप रेअर कंडिशन्स आहेत ज्याच्यात आईचं दूध बाळाला दिलं जात नाही. पण मोर ऑर लेस आईला जर बरं नसेल तर आईनी प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग ठेवायला पाहिजे, मास्क घालायला पाहिजे, हात स्वच्छ धुवायला पाहिजे बाळाला हँडल करायच्या आधी, किंवा जर जास्तच झालं तर दूध काढून बाळाला पोचवायला पाहिजे. त्याच्यामुळे किमोथेरपेटिक एजंट्स, किमोथेरपी आईची सुरू असेल किंवा सायकियाट्रिक मेडिकेशन्सवर आई असेल किंवा बाळाला फिनिलकीटोन्युरिया, गॅलेक्टोझेमिया अशा प्रकारचे आजार असतील तरच आपण ॲब्सोल्युटली कॉन्ट्राइंडिकेट करतो ब्रेस्ट फिडिंगला. अदरवाईज ब्रेस्ट फिडिंगला कॉन्ट्राइंडिकेशन नाही आहे. म्हणजे थोडक्यात जर फक्त अशा मेडिसिन्स आईला चालू असतील की जे दुधाद्वारे बाळाला पोहोचू शकतात आणि जे बाळासाठी योग्य नाही आहे, फक्त त्याच कंडिशनमध्ये आपण स्तनपान नाही करू शकत. बरोबर. मॅडम, आपल्याला एक फोन आला आहे विनया परब विरारवरून. विनया मॅडम, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की बाळाला स्तनपान करून झालं तरी ते रडत असतात, ते पोट भरलं बाळाचं हे कसं समजावं? नाही, तर ते मी कव्हर केलंय ऍक्च्युली की पोट भरलं म्हणजे बाळ रडण्याचे खूप कारण असतात. जसं एक भूक लागणं हे पण कारण असतं, पण त्याच्याशिवाय जर बाळाला फक्त आईने उचलून घ्यायला पाहिजे असं वाटत असेल किंवा कधी कधी बाळाला नोज ब्लॉक असतं म्हणजे नाकातून श्वास घ्यायला होत नाही, सर्दी झालेली असते, त्याच्यामुळे पण बाळ रडरड करतो. तर फक्त भूक लागली आहे म्हणून बाळ रडतंय हे आपण नाही मानू शकत. जर तुम्हाला असं माहिती आहे की तुम्ही बाळांनी पाहिजे तेवढं दूध घेतलंय आणि बाळ सू करतोय 6 ते 8 वेळा 24 तासात आणि बाकी वजन वगैरे व्यवस्थित वाढतंय, तर रडण्याचं दुसरं काही कारण असू शकतं असं समजायला पाहिजे. ते दुधामुळे किंवा दूध कमी पडल्यामुळे बाळ रडतंय असं नाही आपण समजू शकत. म्हणजे बाळ रडतं याचा अर्थ फक्त त्याला भूक लागलंय हा एकच कारण नसू शकतं, बाकीचे अनेक कारणं असू शकतात. धन्यवाद विनयाताई, नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल. मॅम, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तुम्ही जसं म्हटलं की जर काही बाळाला आईला इन्फेक्शस डिसीजेस असले, जसं की ट्युबरक्युलोसिस तुम्ही म्हटले, तर मग तुम्ही असं सांगितलं की आपण दूध काढून ठेवतो. तर आईचं दूध नेमकं कसं काढायचं आणि ते साठवून कसं ठेवायचं? तर आईचं दूध काढायचं असेल तर 2 प्रकारे आपण काढू शकतो. एक तर ज्याला आपण म्हणतो मॅन्युअल एक्सप्रेशन ऑफ मिल्क, त्याचं फोटो जर दाखवू शकले तर PPT मध्ये. तर मॅन्युअल एक्सप्रेशन ऑफ मिल्क म्हणजे ब्रेस्ट मसाज करून दूध काढून ठेवता येतं, वाटीमध्ये किंवा बॉटलमध्ये साठवून ठेवता येतं. दूध काढल्यावर 4 तासापर्यंत आपण ते रूम टेम्परेचरवर म्हणजे वाटीमध्ये ठेवू शकतो विदाऊट एनी अदर प्रिझर्वेटिव्ह मेकॅनिझम. जर दूध काढलं, हे जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय त्याच्यात स्टेप्स दाखवले आहेत की मॅन्युअली आईचं दूध कसं एक्सप्रेस करून आपण काढू शकतो. तर सगळ्यात आधी ब्रेस्टला मसाज करून मागून पुढपर्यंत म्हणजे चेस्टपासून एरियोला आणि निप्पलपर्यंत मसाज करायचं. त्याच्या आधी थोडंसं ब्रेस्टला वॉर्म करून, गरम पाण्याने वॉर्म करून मसाज करून मग ते जे खालचे पिक्चर्स दाखवले आहेत त्याच्यात कसं दूध काढायचं ते दाखवलेलं आहे. म्हणजे मागून पुढे अशा स्ट्रोक्सनी ब्रेस्टला प्रेस केलं तर आपोआप दूध बाहेर निघेल. मसाज केलं, मालिश करून मग ते काढलं तर व्यवस्थित. आणि मसाजची पण टेक्निक असते.
चेस्ट पासून टुवर्ड्स द निप्पल मसाज करायचं गोल गोल मुवमेंट्सनी आणि मग त्याच्यानंतर मागे आणि पुढे असं मिल्क करून ब्रेस्ट मिल्क बाहेर काढायचं आणि ते आपण 4 तासापर्यंत ठेवू शकतो रूम टेम्परेचरवर आणि त्याच्यापेक्षाही जास्त जर ठेवायचं असेल तर फ्रीजमध्ये 1 दिवसापर्यंत ठेवू शकतो आणि त्याच्याही पेक्षा जास्त ठेवता येत असेल तर 3 महिन्यापर्यंत फ्रीझर कंपार्टमेंट म्हणजे जिथे आपण बर्फ बनवतो त्या कंपार्टमेंटमध्ये 3 महिन्यापर्यंत दुधाला ठेवता येतं. ओके मॅम, आपल्याकडे अजून एक फोन आहे. शिवानंद वसेदार निपाणी. शिवानंद सर, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार मॅडम. माझा प्रश्न असा आहे, एखाद्या वेळी एखाद्या स्त्रीला म्हणजे ते आता माता डिलिव्हरी झाल्यानंतर त्यांना असं दूध येत नसेल, मग त्यावेळी ते दुसऱ्या मातेचं दूध जर त्या बाळाला जर दिलं तर म्हणजे त्या बाळाला वगैरे काय प्रॉब्लेम होऊ शकतोय काय, किंवा म्हणजे त्या दुसऱ्या बाळाला आजार येतोय काय, किंवा त्याला काय टेस्ट वगैरे काय करावं लागतं काय डोस वगैरे, आणि त्यासाठी प्रोसिजर कशा प्रकारे केली पाहिजे, म्हणजे काय फ्रीज ठेवायला लागतंय काय गरम करून द्यायला पाहिजे, तुम्ही त्याबद्दल काय मार्गदर्शन करा असा प्रश्न आहे मॅडम. खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे हा, कारण आन्सर करू शकते ना. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. तर हे जे विचारत होते त्याला वेट नर्सिंग असं म्हणतात, जे वर्षानुवर्ष आणि खूप पिढ्यांपासून आपल्या देशात सुरू आहे. म्हणजे जर आईला बरं नसेल तर दुसरी आई जी आपल्या बाळाला दूध पाजते ती ह्या बाळाला दूध पाजू शकते की नाही. तर इन्फेक्शन्ससाठी अशा आयांचं स्क्रीनिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. जसं मी सांगितलं, आपण HIV म्हणजे एड्ससाठी, एड्सच्या बॅक्टेरिया व्हायरससाठी स्क्रीनिंग करणं महत्त्वाचं आहे. हेपेटायटिस B ह्या आजारासाठी स्क्रीनिंग करणं महत्त्वाचं आहे आणि ट्युबरक्युलोसिस ह्या आजारासाठी स्क्रीनिंग करणं महत्त्वाचं आहे. हे मेन इन्फेक्शन्स असतात जे CMV अजून एक चौथं इन्फेक्शन आहे जे ब्रेस्ट मिल्कद्वारे बाळाला मिळू शकतं. तर ह्या आजारासाठी स्क्रीनिंग करणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर जर दुसरं काही ऑप्शन नसेल तर वेट नर्स किंवा दुसरी आई एका बाळाला दूध पाजू शकते. पण इट इज नॉट विदाऊट एनी प्रॉब्लेम्स. म्हणजे जर दुसरी आई बाळाला दूध पाजत असेल तर ज्या बाळाला ती दूध पाजते त्याला काहीच प्रॉब्लेम होणार नाही किंवा काहीच इन्फेक्शन होऊ शकणार नाही याची आपण गॅरंटी नाही देऊ शकत. पण ॲट द सेम टाइम बेनिफिट्स बाळाला ब्रेस्ट मिल्कचे मिळतील ॲट द कॉस्ट ऑफ टेकिंग सम रिस्क ऑफ गेटिंग इन्फेक्शन्स. पण जे कॉमन इन्फेक्शन्स आहेत त्याच्यासाठी बाळाला त्या आईला स्क्रीन करायला पाहिजे. त्याच्यातले इन्फेक्शन्स HIV, HBS AG म्हणजे हेपेटायटिस B, सायटोमेगॅलो व्हायरस, हे 3 इन्फेक्शन्ससाठी स्क्रीनिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे व्यवस्थित परीक्षण करून, त्या आईचं परीक्षण करून आपण बाळाला दूध देऊ शकतो दुसऱ्या आईचं. धन्यवाद सर. तुमच्या प्रश्नाचं तो नक्कीच तुम्हाला उत्तर मिळालेलं असेल. मॅम, याच प्रश्नाला अनुसरून एक माझा प्रश्न असा आहे की जसं यांनी सांगितलं की दुसऱ्या आईचं दूध देऊ शकतो का आपण, तसं आपण गाईचं दूध देऊ शकतो का, जसं पारंपरिक पद्धतीने देतात की जर आईला दूध नसलं तर आपण गाईचं दूध देतात, तर त्याबद्दल काय मत आहे? गाईचं दूध देणं ही पण एक खूप जुनी प्रथा आहे. पण जसं आईचं दूध तिच्या बाळासाठी असतं तसं गाईचं दूध तिच्या वासरासाठी असतं. त्याच्यामुळे गाईचं दूध हे इट इज नॉट अ रिप्लेसमेंट फॉर ब्रेस्ट फीडिंग. कारण गाईचं दूध पचायला खूप जड असतं. त्याच्यात अशा प्रकारचे प्रोटीन्स असतात की ज्यांनी बाळाला ॲलर्जीज होऊ शकतात, लूज मोशन्स होऊ शकतात आणि त्याच्यामुळे गाईचं दूध आम्ही सहसा देऊ नये असं सांगतो. पहिले 6 महिने आईचंच दूध द्यायला पाहिजे आणि किंवा दुसऱ्या आईचं दूध जे डोनर मिल्क असतं ते देऊ शकतात आणि गाईचं दूध अवॉइड करायला पाहिजे असं सांगतात. पण सपोज दुसरं काही ऑप्शन नसेल तर मग दॅट इज द लास्ट ऑप्शन. ओके, म्हणजे एका विशिष्ट कंडिशनवर किंवा एका विशिष्ट पद्धतीने आपण हे देऊ शकतो. यालाच अनुसरून माझा पुढचा प्रश्न असा आहे मॅडम की जसं आपण पारंपरिक पद्धतीने लहान बाळाला मध किंवा बाळगुटी देतात, तर याबद्दल तुमचं काय मत आहे? मध आणि बाळगुटी देऊ नये, कारण त्याचे फायदे तर काही नाही आहे, नुकसानच आहे. मध विशेष करून
देण्याची प्रथा असते मुलांना. आईचं दूध पण देण्याच्या आधी मध दिलं जातं. पण मधामध्ये क्लॉस्ट्रिडियम बॉट्युलिनम म्हणून असं एक बॅक्टेरिया असतं ज्यांनी जे बाळाच्या पोटात गेलं, इंटेस्टाईनमध्ये गेलं तर बाळाला वीकनेस येण्याची किंवा ज्याला आपण बॉट्युलिझम म्हणतो, बाळ एकदम लूज पडतं आणि जीव जाण्याची पण रिस्क असते. त्याच्यामुळे मध इज ॲब्सोल्युटली नॉट टू बी गिवन. फक्त नवजात बाळालाच नाही तर 1.5 वर्षापर्यंत बाळाला मध नाही द्यायला पाहिजे, कारण बॉट्युलिनमची रिस्क 1.5 वर्षापर्यंत असते. आणि दुसरं काहीच नाही. म्हणजे आईचं दूध एवढं परिपूर्ण आहे की जर आईचं दूध बाळ घेत असेल तर दुसरं काहीच देण्याची गरज पडत नाही. बीट, हनी और दुसरं तुम्ही काय विचारलं? बाळगुटी पण देण्याची गरज नाही पडली पाहिजे. तर प्रेक्षक हो, तुम्हाला तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तर आजच्या या आपल्या भागामध्ये मिळालेली असतील अशी मी आशा करते. आपण बरीच माहिती घेतली आहे आणि बरीच माहिती अजून घ्यायची बाकी आहे, परंतु वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा आरोग्य संपदा. विश्रांतीनंतर आरोग्य संपदामध्ये तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय चालू आहे जागतिक स्तनपान सप्ताह 2024 आणि यावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर वैदेही दंडे मॅडम. मॅम, जसं आपण बरेचसे प्रश्न आता चर्चा केली आहे बऱ्याचशा प्रश्नांची, तर पुढचा प्रश्न मला असा विचारायला आवडेल की स्तनपानाशी संबंधित आपल्या समाजामध्ये बऱ्याचपैकी समज आणि गैरसमज आहेत, तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? खूप गैरसमज आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि बाळासाठी जो खूप हानिकारक असा गैरसमज आहे ते म्हणजे आईचा जे चीक असतं, पहिल्या 2-3 दिवसात येणारं जे दूध असतं ते बाळाला देऊ नये अशी काही समाजात किंवा काही ठिकाणी अशी प्रथा असते. तर ती सगळ्यात चुकीची प्रथा आहे, कारण कोलोस्ट्रम याला आपण लिक्विड गोल्ड असं म्हणतो, कारण त्याच्यात असे पदार्थ असतात, इम्युनोग्लोब्युलिन्स असतात, ज्यांनी बाळाला खूप साऱ्या रोगांपासून प्रतिकारशक्ती मिळते. प्लस ते खूप एनर्जी डेन्स असतं, त्याच्यात व्हिटॅमिन ए असतं ज्यांनी डोळ्याची डेव्हलपमेंट चांगली होते. आणि ते एनर्जी डेन्स असल्यामुळे खूप कमी प्रमाणात असलं तरी पण ते नवजात बाळासाठी पहिल्या 2-3 दिवसांसाठी पुरेपूर असं असतं. त्याच्यामुळे कोलोस्ट्रम डिस्कार्ड करणं हे सगळ्यात महत्त्वाची जी प्रथा, चुकीची प्रथा फॉलो केली जाते ती आहे. याच्याशिवाय बाळ खूप रडत असेल तर बाळाला भूक लागली आहे म्हणजे आईला दूध कमी येत आहे असं मानणं किंवा असं आईला समजूत करून देणं ही एक चुकीची प्रथा आहे. याच्यासाठी असं केल्याने आईचा कॉन्फिडन्स कमी होतो आणि आईला सेल्फ डाऊट येतो आणि सेल्फ डाऊटमुळे जसं मी सांगितलं की इमोशनल स्टेबिलिटी आणि आईचं इमोशनली आनंदी असणं हे सक्सेसफुल ब्रेस्ट फिडिंगसाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे सतत आईला सांगणं की दूध कमी आहे, वरचं दूध सुरू करायला पाहिजे किंवा बाळ रडतंय, बाळाला दूध कमी पडतंय असं सांगणं ही एक चुकीची प्रथा आहे. आपण याच्या आधीच्या प्रश्नात पण कव्हर केलंय ते की मध देणं किंवा बाळगुटी देणं, जायफळ देणं हे सगळं, ह्या सगळ्या प्रथा चुकीच्या आहेत, कारण त्यांनी बाळाचं इवन काही असे पदार्थ असतात जसं ज्यांनी बाळ म्हणजे ह्या सगळ्या याच्यात कधी असे पदार्थ असतात की बाळाला खूप झोप लागते आणि त्याच्यामुळे बाळ उठत नाही आणि असा समज होतो की बाळ छान दूध पिऊन झोपलंय आणि अल्टिमेटली बाळाच्या वाढीवर याचा परिणाम पडतो. त्याच्यामुळे बाळकडू देणं किंवा ते काय असतं मला बाळगुटी आणि ते मार्केटमध्ये पण मिळतं, तर ते सगळं देणं हे आयुर्वेदिक, मी डॉक्टर नसल्यामुळे त्याच्याबद्दल मी काही कमेंट करू शकत नाही, पण मध देणं हे सगळं चुकीच्या प्रथा आहेत. बरोबर. तर मित्रांनो, तुम्हाला कळालंच असेल की डॉक्टरांनी जसं आपल्याला समज आणि गैरसमजांबद्दल सांगितलेलं आहे, जे कोलेस्ट्रॉम किंवा पहिला चीक म्हणतो आपण, ते किती महत्त्वपूर्ण आहे हे तुम्हाला आज नक्कीच कळालेलं असेल आणि नक्कीच हे तुम्हाला उपयोगात येईल पुढे. पुढचा प्रश्न माझा असा आहे की तुम्ही आता बोलता थोड्या आधी एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग असा शब्द वापरला, तर ते म्हणजे नेमकं काय असतं आणि ते कधीपर्यंत चालू करावं? एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग म्हणजे पहिले 6 महिने, जन्मानंतर पहिले 6 महिने फक्त आणि फक्त स्तनपान बाळाला देणे आणि स्तनपानाशिवाय दुसरं काहीच बाळाला न देणे, याला एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग असं म्हणतात. हे पहिले 6 महिन्यापर्यंत बाळाला कंटिन्यू करायला पाहिजे. म्हणजे पहिले 6 महिन्यापर्यंत बाळाला फक्त
स्तनपान करू द्यायला पाहिजे. कारण जसं मी आधी पण सांगितलं होतं की ब्रेस्ट मिल्कमध्ये, आईच्या दुधामध्ये ते सगळे पदार्थ असतात जे बाळाला पहिले 6 महिने लागतात. त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर मग वरचं दूध म्हणजे बाळाच्या ग्रोथसाठी कमी पडायला लागतं, तर तेव्हा मग वरचे पदार्थ सुरू करू शकतो विथ कंटिन्युएशन ऑफ ब्रेस्ट फिडिंग. म्हणजे ब्रेस्ट फिडिंगची फ्रिक्वेन्सी किंवा जेवढं आधी आई बाळाला फीड करत होती ते कमी करून नवीन पदार्थ सुरू नाही करायला पाहिजे. ब्रेस्ट फिडिंग जेवढं जर आई आधी 6 ते 7 वेळा ब्रेस्ट फिडिंग करत असेल तर तेवढेच 6 ते 7 वेळा ब्रेस्ट फिडिंग कंटिन्यू करून त्याच्यावर अजून आईनी बाळाला खायला द्यायला पाहिजे. ह्याला आपण कॉम्प्लिमेंटरी फिडिंग असं म्हणतो. कमी न करता जेवढं सुरू आहे त्याच्यात अजून वर टाकलं पाहिजे, अजून द्यायला पाहिजे. बरोबर. आणि हे आईच्या आणि बाळाच्या कम्फर्टवर आहे. जेवढे दिवस सुरू ठेवू शकतात तेवढे दिवस इट इज देर इज नो डेंजर. किंवा जर आईनी 2 वर्षापर्यंत पण ब्रेस्ट फिडिंग कंटिन्यू केलं तरी त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. काही मुलं 3 वर्षापर्यंत पण ब्रेस्ट फिडिंग घेतात, त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे. जर इफ इट्स नॉट कॉम्प्रोमाइजिंग ऑन द ग्रोथ. म्हणजे आईचं दूध घेतल्यामुळे बाळ जर बाकी सगळे पदार्थ खात नसेल तर देन इट कॅन बिकम डिलिटिरियस लेटर, म्हणजे 2-3 वर्षानंतर. पण 2 वर्षापर्यंत तर आई सेफली ब्रेस्ट फीड करू शकते. ओके मॅडम, आपला एक प्रश्न आहे उमा महाजन पाचगाववरून. उमा मॅडम, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार. विषय खूप चांगला आहे. आता मॅडम म्हणाले की बाळासाठी दूध प्रिझर्व्ह करायचं, रूम मध्ये प्रिझर्व्ह किंवा फ्रीज मध्ये ठेवलेले. बरोबर. मुलाला पाजत असताना ते उकळून गार करून पाजावं का, मला विचारायचं. आणखीन एक प्रश्न, ब्रेस्ट फिडिंग नंतर किंवा फिडिंग पूर्वी स्तनाची काळजी कशी घ्यावी, स्वच्छतेच्या बाबतीत. अच्छा, तर पहिला प्रश्न तुमचा असा होता की फ्रीजमध्ये ठेवलेलं दूध पुन्हा कसं गरम करावं. तर उकळायचं नाही. जसं गाईचं दूध उकळतो तसं आईचं दूध उकळायचं नसतं. ते फ्रीजमधून बाहेर काढलं की गरम पाण्यात, वॉटर बाथ आपण ज्याला म्हणतो, म्हणजे पाणी गरम करायचं आणि त्याच्यात दूध ज्याच्यात काढलाय तो डब्बा किंवा ती वाटी ठेवायची. म्हणजे हळूहळू आपोआप दुधाचं टेम्परेचर वाढतं आणि मग ते दूध बाळाला द्यायच्या आधी हातावर दुधाचं टेम्परेचर चेक करून बघायचं. तर खूप गरमही नसायला पाहिजे आणि खूप थंड पण नसायला पाहिजे. तेवढ्या वेळापर्यंत ते दूध वॉटर बाथमध्ये ठेवायचं फ्रीजमधून काढल्यावर. आणि जर फ्रीझरमध्ये ठेवलेलं असेल तर ते फ्रीझरमधून आधी फ्रीजमध्ये ठेवायचं, म्हणजे खालच्या कंपार्टमेंटमध्ये ठेवायचं, म्हणजे ते वितळतं. आणि वितळून झाल्यावर ते फ्रीजमधून बाहेर काढून वॉटर बाथमध्ये ठेवायचं, जसं मी आत्ता सांगितलं. गरम पाण्यात ठेवायचं आणि तोपर्यंत ते गरम पाण्यात ठेवायचं जोपर्यंत दुधाचं टेम्परेचर, बॉडी टेम्परेचर जेवढं होत नाही ते चेक करण्यासाठी हातावर एक दुधाचा थेंब टाकून बघायचा. आणि जर ते खूप गरम आणि खूप थंड वाटत नसेल तर दॅट इज द अप्रोप्रिएट टेम्परेचर. थोडक्यात आईचं दूध डायरेक्ट गरम नाही करायचं, त्याला पाण्यामध्ये ठेवून मग तुम्ही गरम, म्हणजे एका नॉर्मल टेम्परेचरपर्यंत आणू शकतात. उमा मॅमचा पुढचा प्रश्न असा होता की स्तनांची स्वच्छता कशी ठेवावी. तर आईनी रोज आंघोळ करायला पाहिजे. याच्याशिवाय दूध पाजायच्या आधी असं काही स्पेसिफिकली स्वच्छ करायची गरज नाही आहे फीडिंग ब्रेस्ट. जर खूप घाम आला असेल किंवा काही कंटॅमिनेशन झालंय, काही कुठून बाहेर जाऊन वगैरे आली असेल तर पाण्याने पुसता येतं. ओल्या कपड्यांनी आणि पाण्याने पुसून बाळाला आई ब्रेस्ट फीड करू शकते. कारण आईच्या स्किनमध्ये पण असे काही कमेन्सल्स असतात की जे बाळाच्या पोटात गेले तर बाळाची प्रोबायोटिक बॅक्टेरिया आपण त्याला म्हणतो, तर इंटेस्टाईन्स लवकर मॅच्युअर होतात. त्याच्यामुळे खूप असं स्वच्छ करून साबणाने धुवून वगैरे फीडिंगच्या आधी ते सगळं करायची गरज नसते. साध्या पाण्याने धुतलं तरी पुरे आहे. आणि रोज आंघोळ करायला पाहिजे, म्हणजे त्यांनी जी रेग्युलर स्वच्छता आहे ती ठेवायला पाहिजे. निश्चितच उमा मॅडम, धन्यवाद तुम्ही प्रश्न विचारल्याबद्दल. नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल. यापूर्वी मॅडम आपण डिस्कस करत होतो की एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंगबद्दल आपण करत होतो आणि तुम्ही म्हटलं की 2 वर्षापर्यंतही आपण बाळाला स्तनपान देऊ शकतो. पण आजच्या आधुनिकीकरणाच्या काळामध्ये जसं की जी आई असते ती कामावरती जात असते किंवा तिला तिचं ऑफिस असतं आणि जी सुट्टी असते ती 6 महिन्याची असते, तर त्याच्यानंतर असं होतं की 1 वर्षही पूर्ण बाळाला स्तनपान नाही करू शकत. तर ते ओके, म्हणजे चालतं का, ठीक आहे का, याबद्दल काय मत आहे तुमचं? नाही, बाळाला ब्रेस्ट फीडिंग इज द बेबीज राईट अँड द मदर्स
ड्युटी ॲज वेल एज रिस्पॉन्सिबिलिटी. त्याच्यामुळे जेवढा वेळ आई बाळाला ब्रेस्ट फीड करू शकते तेवढा वेळ आईने ब्रेस्ट फीडिंग करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी बाकी लोकांनी पण तिला सपोर्ट करायला पाहिजे. तर म्हणूनच जसं आपण आधी डिस्कस केलं होतं की ऑफिसेसमध्ये जागा असायला पाहिजे जिथे ती, जर ती ऑफिसमध्ये जात असेल तर एक ऑप्शन असतं की ती ब्रेस्ट मिल्क एक्सप्रेस करून किंवा काढून ती स्टोअर करू शकते, ऑफिसच्या फ्रीजमध्ये स्टोअर करू शकते, जाताना घरी घेऊन जाऊ शकते आणि मग ते बाळाला देऊ शकते. किंवा जर आईला 6 महिने मेटर्निटी लीव्ह आहे तर मेटर्निटी लीव्ह असेपर्यंत ती पंप करून स्टोअर करून ठेवू शकते, जे 3 महिने बाळाला देऊ शकतात वेन शी इज ॲट वर्क. जेव्हा ती ऑफिसमध्ये जाते तेव्हा ते स्टोअर केलेलं दूध बाळाला आईच्या ॲब्सेन्समध्ये देऊ शकतात. तर असे आधी पण आपण बोललो होतो की पब्लिक प्लेसेसमध्ये जागा असते जिथे आई ब्रेस्ट फीड करू शकते. तर हे करणं खूप सोपं आहे असं मी नाही म्हणत, पण जर आई मोटिवेटेड असेल आणि तिच्या आजूबाजूचे तिचे जे क्लोज रिलेटिव्स आहेत आणि तिच्या बरोबर राहणारे लोक सपोर्टिव्ह असतील तर आई खूप महिन्यांपर्यंत ब्रेस्ट फीडिंग करू शकते. याच्यासाठी आईचं खूप मोटिवेशन लागतं आणि आजूबाजूच्यांचा खूप सपोर्ट लागतो, बट इट इज पॉसिबल. एकंदरीत घरच्यांचा सपोर्ट असणं एका बाळाच्या प्रॉपर स्तनपानासाठी आवश्यक आहे, एक व्यवस्थित स्तनपान होण्यासाठी. बरं, आता आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे तर त्याच्याने आपल्याकडे माहिती खूप जास्त आहे, तरी एक प्रश्न मी विचारू इच्छिते की स्तनपान केल्यास त्याचे फायदे आपण बघितले तर काही अपाय होऊ शकतात का आईला किंवा बाळाला? नाही, म्हणजे देर इज नो हार्म ॲट ऑल. असं काहीच नाही आहे की जे मी सांगू शकते, नॉट इवन 1 पॉईंट की ब्रेस्ट फीडिंग केल्यामुळे असं झालं किंवा हे प्रॉब्लेम झाला आईला किंवा बाळाला. तर असं एकही मी खूप विचार केला तरी पण आय कॅनॉट कम टू, म्हणजे सर्व फक्त फायदे फायदेच आहेत, नुकसान काहीच नाहीये. तर प्रेक्षक हो, स्तनपानाचे फक्त आणि फक्त फायदेच आहेत आईसाठीही आणि बाळासाठीही. त्याच्यामुळे स्तनपानाला प्रोत्साहन देणं हे किती आवश्यक गोष्ट आहे हे आज आपल्याला आपल्या चर्चेमधून कळालं आणि नक्कीच प्रेक्षकांनाही कळालेलं असेल. मॅडम, अजून एक प्रश्न असा आहे की ज्या नवीन आई असतात, ज्यांना माहिती नसतं, आता आजचा आपला जो कार्यक्रम बघितला असेल तर त्यांना तर नक्की कळेलच, पण अशी काही व्यवस्था किंवा असं काही ठिकाण आहे का की जिथे नवीन होणाऱ्या आयांना माहिती मिळू शकेल? हो, आता म्हणजे वी आर इन अ वर्ल्ड ऑफ इंटरनेट आणि सोशल मीडिया आणि असे खूप सारे रिसोर्सेस इंटरनेटवर आहे. जर तुम्ही सर्च इंजिन्समध्ये गुगलमध्ये जाऊन टाईप केलं तरी तुम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन मिळेल, पण इन्फॉर्मेशन ऑथेंटिक असणं, म्हणजे ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो आणि ती करेक्ट इन्फॉर्मेशन असणं खूप महत्त्वाचं आहे. तर काही वेबसाईट्स आहेत, ज्याच्यातलं एक ब्रेस्ट फीडिंग प्रमोशन नेटवर्क ऑफ इंडियाची वेबसाईट आहे, ज्याच्यात आईला जी पण इन्फॉर्मेशन पाहिजे आहे ती वेगवेगळ्या भाषेत आहे. म्हणजे मराठीमध्ये पण त्याच्यात खूप व्हिडिओज आहेत आणि त्या व्हिडिओजमध्ये सगळं कव्हर केलेलं आहे की स्टार्टिंगमध्ये फीडिंग कसं करायचं, जर बाळाचं वजन कमी असेल तर फीडिंग कसं करायचं, बाळाचं पोट भरलंय की नाही ते कसं माहिती करायचं, बाळाला दूध व्यवस्थित मिळतंय की नाही किंवा पंप कसं करायचं, मसाज कसं करायचं, ते सगळी इन्फॉर्मेशन व्हिडिओच्या द्वारे मराठी लँग्वेजमध्ये आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये पण त्या वेबसाईटवर आहे. याच्याशिवाय इन पर्सन लॅक्टेशन काउन्सिलर्स आहेत जे ह्या सायन्स ऑफ ब्रेस्ट फीडिंगमध्ये ज्यांनी खूप एक्सपिरियन्स असतो आणि त्यांच्याकडे एक डिग्री असते, त्यांना लॅक्टेशन काउन्सिलर्स किंवा कन्सल्टंट्स म्हणतात, ते पण अवेलेबल आहेत. मोठ्या शहरात तर अवेलेबल आहेतच, लहान शहरात अवेलेबल आहेत की नाही माहिती नाही. आणि कोणीच नाही तर पीडियाट्रिशियन्स जे लहान मुलांचे बालरोग तज्ज्ञ असतात ते पण, त्यांच्याकडे पण तुम्ही जाऊ शकता. नक्कीच मॅम, आज आपल्याला स्तनपानाविषयी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला मॅडमांनी दिली, त्याबद्दल मी तुमचे दूरदर्शन, सह्याद्री वाहिनी आणि आरोग्य संपदाच्या संपूर्ण टीमकडून आभार मानते. धन्यवाद तुमचा पण. प्रेक्षक हो, तुम्हाला सुद्धा आज अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती मिळालेली आहे. तुम्ही असेच आरोग्य संपदा बघत राहा, अशीच नवीन नवीन माहिती मिळवत राहा. नेहमी आरोग्य संपदा बघत राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा. नमस्कार.